स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. नमस्कार क्रीडा प्रेमी मित्रांनो. आज खरं तर आपण या ठिकाणी आलेलो आहोत लाईव्ह लॉट सेरेमनीच्या कार्यक्रमासाठी आणि अर्थातच उल्वे नोडमधील एक सगळ्यात मोठी स्पर्धा यंदाच्या वर्षी आपल्याला पाहायला मिळणार आहे. यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था शेलघर आयोजित एम जी ट्रॉफी अर्थातच महेंद्र शेठ घरत साहेब, रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आणि त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय कामगार नेते म्हणून ज्यांची ओळख आहे आणि यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था शेलघरचे संस्थापक अध्यक्ष ज्यांच्या नावाची ही स्पर्धा शेलघर नगरीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आणि उल्वे नोडमध्ये पहिल्यांदाच 21 बाईकचा रणसंग्राम तुम्हाला पाहायला मिळेल. क्रिकेटवीरांची धुमत चक्री, क्रिकेटचा खराखुरा अस्सल राडा, क्रिकेटची डंका करणारी स्पर्धा तुम्हाला 27 मार्च ते 1 एप्रिल रोजी पाहायला मिळेल. ही नाईट स्पर्धा असेल ज्याच्यामध्ये 21 बाईक्स आम्ही एक सर्वोत्कृष्ट आयोजन देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्यासाठीच आज जे 48 संघ एकूण या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत आणि त्या 48 संघांचा आज लाईव्ह लॉट्स आज या ठिकाणी उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. आमच्या समेत सगळे मान्यवर आहेत. अर्थातच सोमनाथजी भगत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, अमरजी पाटील आहे, संदेशजी आहेत, एम बाय अर्थातच मंदारजी भगत, तेजसजी म्हात्रे आहेत आणि त्याचप्रमाणे शुभमजी घरत आहेत. सगळ्यांच्या समवेत धैर्य कडू सुद्धा आहेत आणि आमचे साहिल भगत आणि टेनिस क्रिकेट .inची संपूर्ण टीम या ठिकाणी सज्ज आहे. आणि पहिली रात्र जी असणार आहे ती 27 मार्च रोजी आणि 27 मार्च रोजी सी पोलमध्ये 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना दिसेल. आणि सर्वात आधी आपण त्या लाईव्ह लॉट्स कडे जाणार आहोत. त्याच्यापूर्वी काही नियम आणि अटी. रोज 8 संघ या स्पर्धेमध्ये समाविष्ट होणार आहेत आणि बरोबर वेळेमध्ये, कारण शेलघर म्हटलं की तुम्हाला वेळ पाळावीच लागते, डिसिप्लिन स्पर्धा. आणि बरोबर तुम्हाला 6 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. हलकासा अंधार झाल्या लगेचच पहिला चेंडू पडेल, त्यामुळे दोन्ही टीम्स बरोबर 6 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. कारण स्पर्धा सगळ्यांना माहिती आहे, शेलघरची स्पर्धा वेळेमध्ये चालू होते, वेळेमध्ये संपन्न होते. हा आत्तापर्यंतचा इतिहास आहे आणि त्याच शिस्तीला आपण पुढे सुद्धा प्राधान्य देणार आहोत. आणि म्हणूनच सगळ्या संघांना विनंती असेल की आपण वेळेमध्ये पोहोचा आणि या स्पर्धेचा आनंद जरूर घ्या. आणि ऑब्व्हियसली इकडे ABC आणि DEF या 2 पोल असणार आहेत. या दोनही पोलमधून मॅन ऑफ द सिरीजसाठी ही बाईक असेल, ज्याच्यामध्ये 2 खेळाडू सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरणार आहेत आणि दोघांना बाईक मिळेल. पहिल्या क्रमांकाला 6 बाईक्स आहेत, दुसऱ्या क्रमांकाला 4 बाईक्स आहेत, तिसऱ्या क्रमांकाला 3 बाईक्स आहेत आणि चौथं, 5वा आणि 6वा क्रमांक प्रत्येकी 2 बाईक या संघांना मिळणार आहेत. मालिकावीर 2 बाईक आहेत ABC आणि DEF. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक ज्यांना स्पोर्ट्स सायकल असणार आहे. आणि बाकीचे जे काही नियम आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. थ्रो गोलंदाज तुम्हाला वापरता येणार नाही आहे. पंचांशी वादावादी केला तर तिकडेच संघ बाद केला जाईल. आणि त्याचप्रमाणे मॅन ऑफ द सिरीजचे जे पॉईंट्स आहेत हे शक्यतो आपण शेवटपर्यंत नेण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळं फक्त 3 मॅच पुरतेच पॉईंट्स मोजले जाणार नाही आहेत, तर ते पुढे नेण्याचा प्रयत्न असणार आहे फायनलपर्यंतचा. परंतु कुठेही असं आढळलं फायनलपर्यंत खेळताना कोणी मुद्दामहून कोणी कृत्य करत असेल बाईक्ससाठी, मग बऱ्याचशा स्पर्धा आपण बघत असो, वाईट बॉल टाकले जातात, नो बॉल टाकले जातात किंवा स्लो बॅटिंग केली जाते, असं निदर्शनास आढळलं तर जो कोणी रेसमध्ये खेळाडू असेल त्याला तिकडेच बाद ठरवलं जाईल आणि त्याच्या खालोखाल जो असेल त्याला आपण बाईक देणार आहोत. त्यामुळं हे सुद्धा खपून घेतलं जाणार नाही या स्पर्धेमध्ये आणि म्हणूनच हे पॉईंट्स आपण शेवटपर्यंत ठेवतोय. आणि त्याचप्रमाणे 5 ओव्हरसाठी 4 गोलंदाज वापरले जातील. आणि पहिला जो सामना असेल तो 5 ओव्हरचा असणार आहे आणि दुसरा 4 असेल आणि तिसरा 3 ओव्हरचा असणार आहे. तिसरा 4-3 वेळेनुसार आपण ते बघणार आहोत. तर अशा पद्धतीने संपूर्ण स्पर्धेचं स्वरूप असेल. अजूनही काही नियम असतील तर ते तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील. बाकी जास्त नियमाकडे न जाता सरळ जाऊया आपण लाईव्ह लॉट सेरेमनीकडे. आणि ज्याच्यामधील पहिली रात्र 27 मार्च 2026 27 मार्च लाईव्ह लॉट्स आपण संपन्न करणार आहोत, ज्याच्यामध्ये सी पोल आहेत आणि सी पोलमधील 8 संघ या बंद लिफाफ्यामध्ये सगळ्यांची नावं आहेत. लिफाफा
2 एनव्हलप ओपन करा आणि ज्याच्यामधील उद्घाटनीय लढत म्हणजे प्रदर्शनीय जो सामना असेल तो असेल एका बाजूला चिंचपाडा आणि दुसऱ्या बाजूला बोरखार. चिंचपाडा आणि बोरखार अशी पहिली लढत असेल. सुनील स्पोर्ट चिंचपाडा हा संघ आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये बोरखार. पहिला सामना, दोन्ही टीम्स उद्घाटनीय मॅच आहे. तुम्हाला 6 वाजता रिपोर्ट करायचा आहे. जाऊया आपण दुसऱ्या मॅचकडे. जयमबाई, मंदार शेठ भगत, सोमनाथ शेठ या ठिकाणी आहेत. आणि दुसरा सामना असेल तो नारपोली विरुद्ध नागाव. चला, नारपोली आणि नागाव, नारपोली आणि नागाव असा हा दुसरा सामना असणार आहे. ऑन टाइम तुम्हाला रिपोर्ट करायचा आहे, कारण पहिली इनिंग होईल त्याच्या अगोदरच जशी संपेल तसं लगेच टॉस केला जाणार आहे. जाऊया आपण तिसऱ्या मॅचकडे. 27 तारखेचा हा तिसरा सामना. एका बाजूला आहे तळोजा, उस्मान पटेलचा संघ तुम्हाला खेळताना दिसला आणि त्यांच्या विरोधामध्ये सोसायटी पनवेल. सोसायटी पनवेल आणि तळोजा या दोन संघादरम्यान तिसरा सामना असेल. आणि जाऊया चौथा सामना. संदेशजी भगत आहेत आणि मंदारजी भगत आहेत, शेलगर गावचे आमचे गोल्डन मॅन. आणि शेवटचा सामना जो आहे तो दापोली विरुद्ध जासई. विशाल जितेकर यांचा दापोली संघ आहे, साईश आणि त्यांच्या विरोधामध्ये जासई. ही लढत तुम्हाला पहिल्याच रात्री पाहायला मिळेल. चौथा सामना असेल. अशा पद्धतीनं हा सी पोल आहे 27 तारखेचा. आणि चला, तर सी पोल मधील पहिला सामना जो आहे तो चिंचपाडा विरुद्ध बोरखार. दुसरा सामना जो आहे तो नारपोली विरुद्ध नागाव. तिसरा सामना आहे तळोजा विरुद्ध सोसायटी पनवेल. आणि चौथा सामना असेल तो दापोली विरुद्ध जासई. यानंतर ई लॉट्स कडे आपण जातोय. 28 मार्च स्पर्धेची दुसरी रात्र. ई लॉट्स कडे जातोय आणि जाऊया ई लॉट्स मधील पहिले दोन संघ. धैर्य घ्या, साहिल बघत या आपण. तर ई पोल मधील पहिली लढत असेल ती जांभूळपाडा विरुद्ध लांगेश्वर मोरावे. जांभूळपाडा आणि लांगेश्वर मोरावे हा पहिला सामना असेल. दोन्ही टीम्स बरोबर 6 वाजता तुम्हाला रिपोर्ट करायचा आहे. यानंतर आपण जातोय दुसऱ्या मॅच कडे. हा दुसरा सामना पाहूया कोणामध्ये होतोय. हा, वोडाफोन वाळ जरी तुम्हाला दिसत असेल तर वोडाफोन वाळ संघ स्पर्धेमध्ये खेळणार नाही. याच्या जागेवर अनुज एंटरप्राइजेस दापोली, प्रशांत जितेकर पांड्याचा संघ खेळेल. सुमितचा संघ असेल जो असेल अनुज एंटरप्राइजेस दापोली. तर दापोली विरुद्ध गव्हाण अशी लढत असेल दुसरी 28 तारखेला. त्यानंतर गावदेवी पेठ आणि त्यांच्या विरोधामध्ये धुतुम संघ खेळताना दिसेल. शेरू धुतुम संघ खेळताना दिसेल. धुतुम फाईट करेल गावदेवी पेठ टीम बरोबर. हा तिसरा सामना असेल 28 तारखेला. आणि त्यानंतर मात्र चौथ्या सामन्याकडे आपण वळूया. चौथा सामना असेल तो बीसीसी भेंडकळ आणि त्यांच्या विरोधामध्ये जांभिवली ब. हा चौथा सामना असेल बीसीसी भेंडकळ विरुद्ध जांभिवली ब. तो शेलगावचे गोल्डन मॅन प्रल्हाद शेठ भगत, अबू शेठ यांचे या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. तर अशा पद्धतीनं दुसरा दिवस, दुसरी रात्र आणि दुसऱ्या रात्रीचे हे 8 संघ ज्यांचे लाईव्ह लॉट्स संपन्न झालेले आहेत. तर दुसरी रात्र जी होती ती पहिली मॅच जांभूळपाडा विरुद्ध लांगेश्वर मोरावे. त्यानंतर दुसरा सामना अनुज एंटरप्राइजेस दापोली विरुद्ध गव्हाण.
तिसरा सामना गावदेवी पेठ विरुद्ध धुतुम आणि चौथा सामना BCC भेंडकळ विरुद्ध जांभिवली ब. यानंतर आपण बोलतोय 29 मार्च. अर्थातच या स्पर्धेमधील डी पोल डी गटामधील सामने तुम्हाला 29 मार्च रोजी पाहायला मिळतील, ज्यामध्ये पहिली मॅच पाहूया. कोणता संघ? एका बाजूला भेंडकळ ही त्यांचा संघ आपल्याला खेळताना दिसेल आणि त्यांना फाईट करेल न्यू यंगस्टार वहाळ. न्यू यंगस्टार वहाळ विरुद्ध भेंडकळ ही त्यांचा संघ. पहिली मॅच बरोबर 6 वाजता दोन्ही टीम्स आपण रिपोर्ट करायचे आहेत. जाऊया दुसऱ्या मॅच कडे. चला, दुसरा सामना जो आहे तो एका बाजूला दादरपाडा आणि दुसऱ्या बाजूला भूमिका चिर्ले. भूमिका चिर्ले विरुद्ध दादरपाडा ही दुसरी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. बंटी शेडे या ठिकाणी आलेत. हरिदासजी बात्रे साहेब. तर जाऊयात तिसऱ्या मॅच कडे. तिसऱ्या मॅच मध्ये जावळे विरुद्ध मोठा खांदा. एक चांगली फाईट पाहायला मिळेल. प्रसाद गरजचा संघ जावळे आणि मोठा खांदा हा चौथा सामना असेल. आणि त्यानंतर शेवटची मॅच अजनबी स्पोर्ट्स ओळे आणि त्याचबरोबरीनं धाकटी जुई. अजनबी स्पोर्ट्स ओळे आणि धाकटी जुई. प्रल्हाद शेठ भगत यांनी चिठ्ठी काढली आहे आणि त्यांची सासूरवाडीचीच टीम आहे धाकटी जुई. ही चौथी मॅच असेल. यानंतर हा तिसरी रात्र या 8 संघांनी समाप्त होईल. तिसऱ्या रात्रीकडे मी पुन्हा एकदा वाचून दाखवतोय. पहिला सामना जो असेल बरोबर 6 वाजता भेंडकळ हितेनचा संघ, त्यांच्या विरोधामध्ये न्यू यंगस्टर बहाळ. दुसरा सामना दादरपाडा विरुद्ध भूमिका चिर्ले. तिसरा सामना जावळे विरुद्ध मोठा खांदा आणि चौथा सामना धाकटी जुई विरुद्ध अजनबी स्पोर्ट्स ओळे. आता जातोय आपण 30 मार्च अर्थातच या एफ पोल कडे. एफ गटामधील संघ तुम्हाला पाहायला मिळतील. एका बाजूला टीम उल्वे आणि त्यांच्या विरोधामध्ये बेलपाडा. निलकंठेश्वर उल्वे आणि दुसऱ्या बाजूला बेलपाडा. चला, बेलपाडा विरुद्ध उल्वे चौथ्या रात्रीला सुरुवात होईल या मॅचनं. दोन्ही टीम्स आपण वेळेमध्ये यायचं 6 वाजता. का स्पर्धा शेलगरची आहे. त्यानंतर दुसरी मॅच तरगर विरुद्ध मोहा कोळीवाडा. हे जवळचे संघ आहेत दोनही. मोहा कोळीवाडा विरुद्ध तरगर असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. MG ट्रॉफी मध्ये आपण जाऊया पुढच्या मॅच कडे, ज्या ठिकाणी तिसरा सामना एका बाजूला शिवाजीनगर आणि त्यांच्या विरोधामध्ये घरच्या मैदानावर खेळेल शेलगर संघ. शेलगर फाईट करेल शिवाजीनगर टीमला. उल्बे नोड मधील दोनही संघ आहेत. आणि त्यानंतर चौथ्या मॅच कडे आपण वळूया. चॅलेंजर चिर्ले आणि रुही स्पोर्ट्स मोरावे. मोरावेचा आणखीन एक संघ या स्पर्धेमध्ये फाईट करताना दिसेल. चिर्ले विरुद्ध मोरावे अशी ही मॅच. आणि सगळे या पोलमधील सगळेच संघ उल्वे नोड मधीलच आहेत आणि उल्वे नोड मधीलच संघ तुम्हाला 8 खेळताना दिसतील. तर जो एफ पोल आहे उल्वे नोडचा पोल, ज्याच्यामध्ये पहिला सामना NCC उल्वे विरुद्ध बेलपाडा, दुसरा सामना तरगर विरुद्ध मोहा कोळीवाडा, तिसरा सामना असेल शिवाजीनगर विरुद्ध शेलगर, चौथा सामना चॅलेंजर चिर्ले विरुद्ध रुही स्पोर्ट्स मोरावे. यानंतर आपण बोलतोय बी पोल कडे. 31 मार्च 31 मार्चला तुम्हाला पारगाव संघाची एक रिक्वेस्ट आहे. या पोलमध्ये बी पोलमध्ये पारगाव संघाला चौथा सामना हवा आहे. काही सध्याच्या घडीला बऱ्याचशा स्पर्धा आहेत, थोडीशी ऍडजस्टमेंट आहे. तर पारगावची चिठ्ठी आल्यानंतर
किंवा आपल्याला असंही करता आलं असतं, पारगावची चिठ्ठी अगोदरच बाजूला ठेवली असती तरी चाललं असतं. कारण ते कन्फ्युजन नको नंतर. पारगावची चिठ्ठी आपण बाजूला ठेवूयात. चला. या संघाला या दिवशी चौथा सामना हवा आहे आणि त्यांच्या रिक्वेस्टनुसार आपण त्यांचा जो ड्रॉ आहे तो बाजूला करणार आहोत. तो शेवटला एक चिठ्ठी राहील, ती त्यांच्या विरोधामध्ये खेळेल. जाऊया आपण पहिल्या मॅचकडे. 31 मार्च. दोन संघ पाहूया कोणते दोन संघ आहेत. पहिला सामना बरोबर 6 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग करायची आहे. एका बाजूला असेल टीम कामोठे आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ तुम्हाला पाहायला मिळेल नेरूळ. नवी मुंबईचा संघ आहे. नेरूळ विरुद्ध कामोठे ही पहिली मॅच एकमेकांना फाईट करताना दिसतील. त्यानंतर 31 मार्च रोजी बी पोल मधील दुसरा संघ, एका बाजूला अंबापाडा माहुल मुंबईचा संघ पाहायला मिळेल आणि दुसऱ्या बाजूला संघ आहे करावे नवी मुंबईचा संघ पाहायला मिळेल. नवी मुंबई विरुद्ध मुंबई अशी फाईट असेल बी पोल मध्ये. त्यानंतर तिसरी मॅच जी असेल ती टाकीगाव चैतन्य पाटील आणि टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये सुधीर पाटीलचा संघ कानपोली आराध्या स्पोर्ट्स टाकीगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये कानपोली हा संघ पाहायला मिळेल. बिग फाईट आहे या रात्रीमधली, कानपोली विरुद्ध टाकीगाव. आणि त्यानंतर ऑन रिक्वेस्ट श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव आणि चौथा सामना त्यांचा आहे. त्यांच्या विरोधामध्ये शेवटचा संघ जो आहे तो खेळेल दहीसर वैशाली स्पोर्ट्स दहीसर. ठाणे जिल्ह्यामधील संघ तुम्हाला खेळताना दिसेल. दहीसर विरुद्ध श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव. बी पोल मधील 31 मार्च रोजी पहिला सामना कामोठे विरुद्ध नेरूळ, दुसरा सामना अंबापाडा विरुद्ध करावे, तिसरा सामना टाकीगाव विरुद्ध कानपोली, चौथा सामना सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव विरुद्ध दहीसर. अशा पद्धतीनं बी पोल असेल. आणि त्यानंतर आपण जाणार आहोत सगळ्यात मोठा पोल या स्पर्धेमधील ए पोल. ए लॉट्स जो आहे 1 एप्रिलला आणि ज्याच्यामध्ये पुन्हा एकदा ऑन डिमांड रिक्वेस्ट आहे वर्सोवा संघाची. वर्सोवा संघ बराच दूरवरून येणार आहे, त्यांना चौथा सामना हवा आहे आणि त्यामुळे वर्सोवाची चिठ्ठी आपण बाजूला ठेवलेली आहे. आणि बाकी 7 ड्रॉ समोर आहेत ज्याच्यामध्ये ए पोल मधील एक संघ एकमेकांना फाईट करतील. हा सगळ्यात मोठा पोल आहे या स्पर्धेमधील, ज्याच्यामधील पहिली मॅच पहिला सामना आरसीसी पेठ विरुद्ध दारावे. चला, बिग फाईट आहेत, सगळ्याच लढती बिग फाईट असणार आहेत. परंतु आरसीसी पेठ विरुद्ध दारावे. ओम साई मच्छिंद्र स्मृती दाराबे शुभम मालुसरे पौ दांबिवली संघाचे पुरस्कर्ते आहेत. त्यानंतर जाऊया दुसऱ्या मॅचकडे. दुसरा मॅच एकवीर रातळ अलिबाग आणि वेताळदेव चांबारली या दोन संघादरम्यान. अलिबागचा सुद्धा चांगला संघ यंदाच्या वर्षी बऱ्याचशा स्पर्धा खेळताना दिसला पनवेल तालुक्यामध्ये आणि चांगला खेळ त्यांचा सुद्धा पाहायला मिळालाय. त्यामुळे कुठेतरी ए पोल मध्ये एक संघ त्याची उणीव मात्र भासायची ती सुद्धा त्यांनी कमी करून टाकले. आणि तिसरा सामना जो आहे तो तेजस्वी मात्र याचा जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी आणि त्यांच्या विरोधामध्ये बोनकोडे नवी मुंबई. हा तिसरा सामना असेल बामणडोंगरी विरुद्ध बोनकोडे. बिग फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्यानंतर वर्सोवाच्या विरोधामध्ये शेवटचा संघ वर्सोवा विरुद्ध दिघोडे. चला, आणखीन एक मोठा सामना तुम्हाला पाहायला मिळेल दिघोडे विरुद्ध वर्सोवे. ए पोल मधील हा सामना तुम्हाला पुन्हा एकदा तुमच्या समोर. पहिली जी लढत आहे 1 एप्रिल रोजी ए पोल मधील आरसीसी पेठ विरुद्ध ओमसाई मच्छिंद्र स्मृती दाराबे. दुसरा सामना आहे एकविराथळ अलिबाग आणि त्यांच्या विरोधामध्ये वेतादेव चांभारली. तिसरा सामना आहे बोनकोडे विरुद्ध जीवदानी बामणडोंगरी आणि चौथा सामना आहे वर्सोवा विरुद्ध दिघोडे. अशा पद्धतीनं हे 6 रात्र
1 तारखेपर्यंत मात्र 48 संघ आपलं नशीब आजमावताना दिसतील आणि पहिल्यांदाच खरं तर उल्वे नोडमध्ये एवढा बाईकचं खरं तर शोरूम उघडण्यात आलंय आणि जे तुम्हाला शेलगर नगरीमध्ये पाहायला मिळेल. अजूनही काही सरप्राईजेस आहेत, लकी ड्रॉ सुद्धा आहेत आणि ते लकी ड्रॉ सुद्धा तिकीट असेल त्याला, परंतु तिकिटामधून सुद्धा तुम्हाला एक बाईक मिळणार आहे आणि हा सुद्धा एक चांगला प्रयोग सगळ्याच MG ट्रॉफीच्या निमित्तानं सगळ्या आयोजकांच्या वतीनं मात्र करण्यात आलाय आणि अजूनही काही सरप्राईजेस असतील ते तुमच्यापर्यंत नंतर आम्ही रिव्हील करू. परंतु एक सगळ्यात मोठी स्पर्धा आणि उल्वे नोडमधील ताकदवान स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जाईल ते अर्थातच MG ट्रॉफी लवकरच आपल्या भेटीस येते. 27 तारखेपासून या स्पर्धेला सुरुवात होईल आणि नेहमीप्रमाणेच जेव्हा जेव्हा शेलगर गावामध्ये स्पर्धा असतात प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद आम्हाला मिळत असतो आणि तोच उदंड प्रतिसाद याही वर्षी आम्हाला मिळेल अशी सगळ्याच आमच्या क्रीडा रसिकांना आम्ही आवाहन करतो, अपील करतो. जास्तीत जास्त ही स्पर्धा पाहण्यासाठी तुम्ही स्टेडियमवर उपस्थित राहा आणि tenniscricket.in च्या माध्यमातून सुद्धा ही स्पर्धा तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही पाहत राहाल यात तिळमात्र शंका नाहीये. असंच प्रेम करत राहा, देत राहा आणि नक्कीच एक चांगलं क्रिकेट येणारे 6 रात्रीमध्ये तुम्हाला अनुभवायला मिळेल यात तिळमात्र शंका नाही. अजूनही काही नियम्स असतील ते तुमच्यापर्यंत नंतर पोहोचवले जातील. जे काही लॉट्स पडलेत ते व्हॉट्सअपच्या माध्यमातून सगळ्या टीम्सवर लगेचच जसे इमेजेस येतील प्रिंट होऊन तो तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवल्यात. तुर्तास हा लाईव्ह लॉट्सचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं आपण जाहीर करूया. खरं तर आभार मानूया संपूर्ण आमचा शेलगरचा समाज मंदिर जे उपलब्ध करून दिलं खरं तर या कार्यक्रमासाठी. तर शेलगर ग्रामस्थांचा सुद्धा आपण आभार मानूया आणि संपूर्ण आमचे या ठिकाणी आयोजक कमिटी आणि संपूर्ण मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आमचे गुणसंख्या लेखक इकडे आहेत प्रणयजी मात्रे मोरावे, त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून आभार मानतो आणि सगळ्यांचा आभार मानत हा लाईव्ह लॉटचा कार्यक्रम याच ठिकाणी संपन्न झाला असं आम्ही जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. थँक्यू.